गाईज, आज आपण थर्ड लेक्चर घेतोय आपल्या सिरीज मधलं. टॉपिक आहे कोर्ट. ठीक आहे. तुम्हाला डायरेक्ट क्वेश्चन येतो, एक्सप्लेन कोर्ट अँड देअर क्लासिफिकेशन, किंवा कोर्टचे जे काही पॉवर आहेत त्यावर पण क्वेश्चन येऊ शकतो. दोन टाईपचे क्वेश्चन्स इथं हमखास बनतातच. आणि दुसरा एक मेन पॉइंट, तुमच्या सिलेबस प्रिंट मध्ये LAQ ला जे काही ब्ल्यू प्रिंट आहे तिथे हा पॉइंट दिलेला नाहीये, परंतु प्रिव्हियस इयरला काही वेळेस विचारला गेलाय. मे बी तुम्हाला SAQ ला हा पॉइंट येतो. आणि एकदम सिंपल आहे. तुम्ही जरी फ्लो चार्ट 2-3 लक्षात ठेवले ना तरी पण कोडचा पॉइंट कव्हर होऊन जातो. ओके. आधी आपण डेफिनेशन बघूया. कोणताही जेव्हा वर्ड येतो तेव्हा त्याची डेफिनेशन माहिती असणं खूप गरजेचं आहे. कोडची डेफिनेशन बघा. इन्क्लूड्स अँड सिग्निफाईज द पर्सन लीगली ऑथराइज्ड टू रेकॉर्ड एव्हिडन्सेस अँड पास जजमेंट. म्हणजे असं हे फील्ड आहे किंवा असं एक प्लेस आहे जिथं आपण ऑथेंटिकली किंवा जे काही रूल्स आहेत त्या रूल्स मध्ये बसून जे एव्हिडन्सेस आहेत ते रेकॉर्ड करू शकतो आणि तिथं जो काही जज असतो तो काय करतो, जजमेंट पास करतो. असं आपण एकतर पोलीस स्टेशन मध्ये पण तितके आपल्याला जजमेंट जे पाहिजे किंवा जे आपल्याला आन्सर अपेक्षित असतं ते भेटत नाही, परंतु कोर्ट मध्ये आपण सगळ्या बाजूनी सगळ्या गोष्टी मांडू शकतो. ठीक आहे. इन्क्लूड्स अँड सिग्निफाईज द पर्सन आणि मेन वर्ड आहे लीगली. इथं जे पण होईल ते लीगली होईल. लीगली ऑथराइज्ड टू रेकॉर्ड द एव्हिडन्सेस अँड पास द जजमेंट. ओके. डेफिनेशन क्लिअर. प्लेस वेअर includes and signifies the person legally authorized to record evidences and pass judgment. आता ह्याचे टाइप्स बघा. टाइप्स मध्ये मोस्ट ऑफ द वेळेस कन्फ्युजन होतं. C4 लक्षात ठेवायचं. सरळ कोर्ट आले की कोर्टचं पण स्टार्टिंग C वरूनच होते, तर आपण कोर्ट वरूनच लक्षात ठेवायचं C4. ओके. सिव्हिल, क्रिमिनल, करोनर अँड कन्झ्युमर्स. सिव्हिल कोर्ट, क्रिमिनल कोर्ट, कन्झ्युमर्स कोर्ट, करोनर्स. क्लिअर. C4 सिव्हिल, क्रिमिनल, कन्झ्युमर, करोनर्स. डबल का म्हणते, कारण की हे नावं कन्फ्युज होतात. सिव्हिल आणि क्रिमिनल लक्षात राहतं, पण कन्झ्युमर्स आणि करोनर्स कोर्स आपण लिहायचं विसरतो. ओके. पुन्हा आणखीन क्रिमिनल कोर्टचे तुम्हाला टाइप्स दिलेले आहेत. ओके. हे C4 आपण इथं घेऊ. त्याच्यामध्ये क्रिमिनल कोर्ट मध्ये सुप्रीम कोर्ट. ओके. त्याच्या खालचा हाय कोर्ट. सिक्वेन्स कधीच नाही चुकवायचा. सुप्रीम कोर्ट हे सगळ्यात वर असतं, देन हाय कोर्ट, देन डिस्ट्रिक्ट कोर्ट, देन मॅजिस्ट्रेट कोर्ट. म्हणजे त्याचे जे काही पॉवर्स आहेत आणि लेवल्स आहेत त्यानुसार आपल्याला इथं डिस्ट्रिक्ट अँड मॅजिस्ट्रेट सांगितलंय. एक मॅजिस्ट्रेटच्या आधी एक असिस्टंट होतं, म्हणजे मॅजिस्ट्रेट आणि असिस्टंट एकाच लेवलला काम करतं. अँड मॅजिस्ट्रेट असा सिक्वेन्स जरा बरा पडतो. ओके. सुप्रीम कोर्ट सगळ्यात वरचा आहे, हाय कोर्ट, डिस्ट्रिक्ट कोर्ट, असिस्टंट कोर्ट अँड मॅजिस्ट्रेट कोर्ट. हे 5 असेच लक्षात ठेवायच्या. ह्याच्या पॉवर्स पण याच सिक्वेन्सने तुम्हाला सांगितल्या जाते. C4 अँड 5 काय क्रिमिनल कोर्टचे टाइप्स आहेत. हे असे ह्या फॉर्म मध्ये लक्षात ठेवला तरी चालेल. हा बघा तुमचा हा सिक्वेन्स आहे. ते तुम्हाला आता जे लिहून दाखवलं त्यामध्येच येतं. सुप्रीम, हाय, डिस्ट्रिक्ट, असिस्टंट अँड मॅजिस्ट्रेट. ओके. याचं एक्सप्लेनेशन आपण पुढे बघत जाऊया. आधी सिव्हिल कोर्ट. आपण आधी C4 मधला फर्स्ट सिव्हिल क्लिअर करतोय. सिव्हिल म्हणजे जे काही आपल्या घरचे मॅटर्स असतात हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. द कोर्ट डील्स विथ द सिव्हिल मॅटर्स. जसं की आता घरची प्रॉपर्टी इनहेरंट असेल किंवा डिवोर्स असेल, एज्युकेशन असेल, स्पोर्ट असेल, मॅरेज असेल, म्हणजे नॉर्मली फॅमिली प्रॉब्लेम्स जे काही असतात सिव्हिल लेवलचे ते सगळे ह्या कोर्टमध्ये कव्हर होतात. ओके. इनहेरंट डिस्प्यूट, कंपन्सेशन, लँड डिस्प्यूट, फॅमिली डिस्प्यूट, एज्युकेशन, स्पोर्ट, सर्व्हिसेस, मॅरेज, डिवोर्स हे सगळे इथं पॉइंट्स कव्हर होतात. सिव्हिल कोर्टचं काम असते सिव्हिल मॅटर हँडल कर, एवढंच लक्षात ठेवा. सिव्हिल कोर्ट इज इक्वल टू सिव्हिल मॅटर्स. क्रिमिनल कोर्ट डील्स विथ द क्रिमिनल मॅटर्स. सिंपल डेफिनेशन करायची, जास्त अवघडत पडायचंच नाही. ओके. मग क्रिमिनल मॅटर्स मध्ये मर्डर, सुसायडल, होमिसायडल, ऍक्सिडंट्स, अल्कोहोलिझम, रेप, अननॅचरल सेक्शुअल ऑफेन्स, किडनॅपिंग, हे जे काही क्रिमिनल क्राईम्स घडतात आपल्या आसपास तेच क्राईम्स आठवायचे आणि ते सगळे एक्झाम्पल्स मध्ये लिहून घ्यायचे. आता आपण क्रिमिनल कोर्ट त्याच्या अंडर एक कोर्ट बघतोय. त्याच्यामधला सुप्रीम कोर्ट फर्स्ट. 3 पॉइंट्स लक्षात ठेवायचे. ओके.
कुठे आहे, कुठे आहे, काय करतं आणि पॉवर काय आहे. 3 पॉइंट पक्के लक्षात ठेवायचे कोर्ट लिहिताना. कुठे आहे, सिच्युएटेड ॲट न्यू दिल्ली, सुप्रीम कोर्ट न्यू दिल्ली. काय करतं, इट हॅज अ पॉवर ऑफ सुपरिंटेंडन्स ओव्हर द ऑल अदर कोर्ट्स. जे काही सगळे कोर्ट आहेत त्याच्यावर त्याच्या सगळ्या पॉवर्स आहेत. लॉ फॉर्म बाय इट इज बाइंड अँड ऑल अदर कोर्ट्स इन द कंट्री. म्हणजे कंट्रीमध्ये सगळ्यात मोठा सुप्रीम कोर्ट आहे. तो जो काही लॉ पास करेल तो सगळ्या कोर्टला लागू होणार आहे. ओके. इट कॅन ट्राय एनी क्रिमिनल अपील अँड कॅन अवॉर्ड एनी पनिशमेंट ऑथराइज्ड बाय द लॉ. पॉवर कळाली त्याची काय. कोणतीही क्रिमिनल अपील असेल तर तिथे ती पास होते. ऑथराइज्ड बाय द लॉ, जे काही जजमेंट दिलं जातं किंवा पनिशमेंट दिली जाते ती लॉफुल पनिशमेंट असते. त्यामुळे या कोर्टला सगळ्यात वरचा दर्जा दिलेला. ओके. सुप्रीम कोर्ट न्यू दिल्ली, एवढं लक्षात. हायकोर्ट सिच्युएटेड ॲट स्टेट कॅपिटल. म्हणजे प्रत्येक स्टेटची वेगवेगळी कॅपिटल, जसं की महाराष्ट्राची वेगळी, गुजरातची वेगळी, कर्नाटकाची वेगळी, तर त्या स्टेटच्या कॅपिटलच्या ठिकाणी तो सिच्युएटेड असतो सुप्रीम. ठीक आहे. सॉरी, हायकोर्ट. सुप्रीम कोर्ट फक्त एकच असतो पूर्ण कंट्रीमध्ये. हायकोर्ट प्रत्येक स्टेटमध्ये वेगवेगळा असतो. इट हॅज अ पॉवर ऑफ सुपरिंटेंडन्स ओव्हर द कंट्री इन दॅट स्टेट. सॉरी, कोर्ट इन दॅट स्टेट. त्या स्टेटमध्ये जे काही कोर्ट आहेत त्या सगळ्यामध्ये ह्याची पॉवर सगळ्यात जास्त असेल, हे लक्षात ठेवा. इट कॅन ट्राय एनी क्रिमिनल अपील अँड कॅन पास एनी जजमेंट एक्सेप्ट. ब्ल्यू लाईन मधलं वाचा. इथं काय, even if there is any appeal of the death sentence passed by the session court to be confirmed by the high court before execution. म्हणजे आता ह्याच्या खालचं जे डिस्ट्रिक्ट कोर्ट येणार आहे, डिस्ट्रिक्ट कोर्टला ते परमिशन नसते की डेथ सर्टिफिकेट ते पास करतील, किंवा डिस्ट्रिक्ट कोर्टने जे काही डेथ सर्टिफिकेट पास केलेले आहे ते एकदा हायकोर्टमध्ये कन्फर्म होतं. ठीक आहे. हे महत्वाची पॉवर आहे आणि ही पॉवर तुम्ही लक्षातच ठेवायची. पहिलं सेंटेन्स तर तुम्ही कॉमन टाकू शकता. ओके. दुसऱ्या सेंटेन्स मध्ये पण तेवढं काही विशेष नाही, पण थर्ड सेंटेन्स इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी. डिस्ट्रिक्ट और सेशन कोर्ट सिच्युएटेड ॲट द डिस्ट्रिक्ट लेवल. प्रत्येक डिस्ट्रिक्ट लेवलवर एक डिस्ट्रिक्ट कोर्ट असतात. कोर्ट फॉर द सिव्हिल मॅटर, हा ह्याच्यामध्ये डिस्ट्रिक्ट कोर्ट फॉर द सिव्हिल मॅटर अँड सेशन कोर्ट फॉर द क्रिमिनल मॅटर. जे एकच कोर्ट आहे, दोन्ही डिस्ट्रिक्ट आणि सेशन्स आहेत ते दोन्ही पण एकाच लेवलला आहेत, डिस्ट्रिक्टलाच आहेत. परंतु डिस्ट्रिक्ट कोर्ट आहे त्याच्यामध्ये सिव्हिल मॅटर्स सगळे आपण हँडल करतो आणि जे आपल्या सेशन कोर्ट सांगितलं त्याच्यामध्ये सगळे क्रिमिनल मॅटर्स आपण हँडल करतो. म्हणजे एकाच लेवलवर दोन तुम्हाला क्लासिफिकेशन भेटतात की या कोर्टमध्ये आपण स्पेसिफिक हेच आणि या कोर्टमध्ये आपण स्पेसिफिक हेच. आणि हे तुमचे आहेत एमसीक्यूचे पॉइंट्स. डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये सिव्हिल मॅटर अँड सेशन कोर्टमध्ये क्रिमिनल मॅटर. आणि एक महत्वाचा पॉइंट, it can try any committed to for the trial by the magistrate and it can award any punishment but except death certificate किंवा death sentence passed should be confirmed by the high court. आपण याच्या स्लाइड मध्ये, आधीच्या स्लाइड मध्येच बघितलं होतं की जे काही डेथ सेंटेन्स आहे किंवा डेथ सर्टिफिकेट आहे ते पास झाल्यानंतर एकदा हायकोर्टद्वारे कन्फर्म केलं जातं. हे एक महत्वाचा पॉइंट तुम्हाला लक्षात ठेवायचं. ओके. असिस्टंट सेशन कोर्ट हे पण डिस्ट्रिक्ट लेवललाच असतं. ह्याच्यामध्ये पण तेच डिस्ट्रिक्ट, म्हणजे हे डिस्ट्रिक्ट लेवललाच आहेत. डिस्ट्रिक्ट कोर्ट, असिस्टंट सेशन कोर्ट, सेशन कोर्ट हे सगळे एकाच लेवलला आहेत. फक्त त्याचे कामं काय आहेत ते वेगवेगळे थोडेसे तुम्हाला कामं सांगितलेले. आता असिस्टंट सेशन कोर्ट पण डिस्ट्रिक्ट लेवलला आहे, परंतु इट ट्राय एनी केस बट कॉन्ट्राइंडिकेटेड टू डेथ सेंटेन्स, लाईफ इम्प्रोजमेंट अँड इम्प्रोजमेंट बियॉन्ड द 10 years. लेवल सेम आहे पण त्याच्याकडे ह्या 3 गोष्टींची परमिशन नसते. यासाठी एक तर डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये जावं लागेल किंवा हायकोर्टमध्ये जावं लागेल. ओके. डेथ सेंटेन्स, लाईफ इम्प्रोजमेंट अँड इम्प्रोजमेंट बियॉन्ड द 10 years. म्हणजे फाशीची शिक्षा ते देऊ शकत नाही, डेथ सेंटेन्स नाही देऊ शकत, आणि 10 वर्षाखालचे जे काही इम्प्रोजमेंटच्या केसेस असतात त्यामध्ये पण ते काही दखल देऊ शकत नाही. ओके. मॅजिस्ट्रेट कोर्ट हे सगळं ऑफिस मॅटरच्या रिलेटेड असतं. मॅजिस्ट्रेट कोर्ट मध्ये जसं की तहसील आहेत, तहसीलदार आहे,
किंवा कलेक्टर आहे हे सगळं ह्याच्या अंडर येतं मॅजिस्ट्रेट कोर्टमध्ये. इथं कोणत्या प्रकारचं क्रिमिनल मॅटर वगैरे नसतं. विथ ऑफिस वर्क, डील्स विथ द ऑफिस वर्क अँड रेअरली वर्क ॲज अ मॅजिस्ट्रेट. ओके, हे पण डिस्ट्रिक्टलाच असतं. डिस्ट्रिक्ट कोर्ट डिस्ट्रिक्टलाच असतं, सेशन कोर्ट डिस्ट्रिक्टलाच असतं, असिस्टंट कोर्ट डिस्ट्रिक्टलाच असतं, मॅजिस्ट्रेट कोर्ट पण डिस्ट्रिक्ट लेवललाच असतं. ओके, कन्फ्युजन व्हायचं नाही. सगळी ते जे काही कुठं सिच्युएशन आहे ते पण खूप महत्वाचं आहे. देन त्याच्यामध्ये कलेक्टर, डेप्युटी कलेक्टर, तहसीलदार ह्यांचे जे काही काम आहेत ते सगळे ह्याच्यामध्ये येतात. जसं की डोमासाईल, नॅशनॅलिटी द्यायची आहे, कास्ट सर्टिफिकेट आहे, ह्याचे जे काही वर्क असतं म्हणजे ऑफिस वर्क थोडक्यात मॅजिस्ट्रेट कोर्टकडे आहे. ओके, एवढं लक्षात ठेवलं तरी सफिशियंट. हे झाले आपले क्रिमिनल कोर्टचे. ठीक आहे, क्रिमिनल कोर्ट मध्ये सुप्रीम कोर्ट, देन हाय कोर्ट, डिस्ट्रिक्ट अँड सेशन कोर्ट, असिस्टंट कोर्ट अँड मॅजिस्ट्रेट कोर्ट आपण 5 बघितले. कुठे आहे, काय करतं, पॉवर काय आहे, 3 पॉइंट लक्षात ठेवायचे. कुठे आहे, काय करतं, पॉवर काय आहे आणि काय नाहीत हा लास्ट पॉइंट टाकायचा. ठीक आहे. कन्झ्युमर्स कोर्ट सिंपल आहे. कन्झ्युमर म्हणजे काय, ग्राहक. त्यांच्या रिलेटेड जे प्रॉब्लेम्स असतील ते इथं सॉल्व्ह केले जातात. स्पेशल पर्पज कोर्ट इन द इंडिया, इट प्रायमरी डील विथ द कन्झ्युमर रिलेटेड डिस्प्यूट्स, कन्फ्लिक्ट्स अँड द ग्रेव्हनन्स. जसं की कन्झ्युमरच्या रिलेटेड जे काही मार्केटमध्ये चाललंय की एखाद्याचा रेट खूप जास्त वाढलेला आहे, एखाद्याचा जीएसटी खूप जास्त वाढलेला आहे, एखादं प्रोडक्ट मार्केटमध्ये अवेलेबल होत नाहीये किंवा त्याच्याच वेगवेगळ्या व्हॅल्यूज आहेत, क्वालिटी खराब आहे, क्वांटिटी चांगली नाहीये, यामध्ये जे काही मॅटर्स असतील ते सगळे कन्झ्युमर मध्ये येतात. कन्झ्युमर्स म्हणजेच ग्राहक, त्याच्या रिलेटेड प्रॉब्लेम्स कन्झ्युमर कोर्टमध्ये, एवढंच लक्षात ठेवायचं. करोनर्स कोर्ट. करोनर कोर्ट नॉर्मली जे काही आपले छोटे प्लेसेस असतात त्या ठिकाणी असतं. म्हणजे एखाद्या ठिकाणी मर्डर झालेला आहे तर जे काही करोनर आहे त्या ठिकाणचं तर त्या मर्डरच्या ठिकाणी जाणार, तिथले जे एव्हिडन्सेस आहेत ते कलेक्ट करणार, नेम, एज, सेक्स हे सगळं छोट्या छोट्या गोष्टी कलेक्ट करणार आणि नंतर ते मॅजिस्ट्रेटला देणार. हे अशी प्रोसेस सुरू असते करोनर कोर्टमध्ये. ठीक आहे, हे नॉर्मली आता आपल्याला करोनर कोर्ट पाहायला भेटत नाही. हॅज इन्व्हेस्टिगेशन सडन व्हायलेंट ऑर द अनएक्सप्लेन डेथ टू बी डिटरमाइंड. जर एखादी डेथ कशामुळे झालेली आहे, अननोन जर त्याचं कॉज असेल एखाद्या डेथचं, तर तिथं करोनर जाऊन सगळं चौकशी करतो की वेन, वेअर, हाऊ अँड वाय द डेथ ऑकर्स. अँड इट इज नॉट अ क्रिमिनल और सिव्हिल कोर्ट बट अन इन्क्वायरी कोर्ट दॅट वर्क्स टू फाइंड ऍक्च्युअल आन्सर अबाउट द डेथ. म्हणजे करोनर्स कोर्ट फक्त डेथचं काय ऍक्च्युअल रिझन आहे एवढं शोधतं, बाकी पुढे पनिशमेंट देणं किंवा न देणं हे त्याच्या हातात नसतं. ओके, हे आपले झाले कोर्ट. सिंपल डेफिनेशन ऑफ कोर्ट, C4 लक्षात ठेवा आणि क्रिमिनल कोर्टचे 5 टाइप्स लक्षात ठेवा आणि त्या प्रत्येक टाइप्स मध्ये कुठे सिच्युएटेड आहे, काय पॉवर्स आहेत आणि ते काय करू शकत नाही. ओके, इतकं जरी लक्षात ठेवलं तरी सफिशियंट. ठीक आहे, होप्स सगळ्यांना समजलं असेल. लेक्चर्स जे काही आहेत आताचे ते थोडं कॉन्सन्ट्रेटने बघा, म्हणजे नंतर नंतर बघायची गरज नाही किंवा नोट्स काढायची गरज नाही, अशा पॉईंट ऑफ व्ह्यूने सगळे बनवले आहेत. ठीक आहे, आपण पुढच्या लेक्चरमध्ये असा छोटासा एखादा टॉपिक इम्पॉर्टंट असणारा कव्हर करूया. थँक्यू.